हाय फ्रेंड्स, मी वर्षा माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर फ्रेंड्स, सगळ्यांना गुड मॉर्निंग। मस्त दिवसाची मस्त सकाळ झाली। आज आहे श्रावणी सोमवारातला लास्टचा म्हणजे शेवटचा सोमवार आहे, श्रावणी सोमवार। आणि थोडासा मी मेकअप केलेला दिसते, रील बनवले मी, त्यामुळे काम बाकी आहे सगळं तसंच आहे, कारण आज सगळं लेट लेट चाललंय। आणि आज ना आराध्या गेली स्कूलला। आज एवढा भयंकर पाऊस आहे ना, म्हणजे तसा रात्रीपासूनच चालू आहे। 2-3 दिवस झालं पाऊस कंटिन्यूस चालूच आहे। थोडा उघडलेला काल, परत कंटिन्यूस रात्रीपासून चालू झाला। एवढा भयंकर म्हणजे भयंकर पाऊस आहे इकडं। पावसाचा आवाज येत पण असेल, खूप पाऊस आहे। आणि आज ना नेमकं मुलांना सुट्टी नाहीये। बऱ्याच ठिकाणी पाणी वगैरे साचले, म्हणजे खूप पाणी साचलेलं आहे। म्हणजे एवढं ट्रॅफिक होतंय ना, रोडवरती खूप ट्रॅफिक होतं, कारण ते पाण्यामुळे पण। आणि खूप ट्रॅफिक आहे। सगळ्याच शाळा आज आहेत, म्हणजे बहुतेक शाळा तरी आहेतच, कारण कंटिन्यूअस 3 दिवस सुट्टी होती। शुक्रवारी 15 ऑगस्ट असल्यामुळं सॅटर्डे संडे तर सुट्टीच असते स्कूलला। काही स्कूल असतात, काही स्कूलला सुट्टी असते, त्यामुळं तर 3 दिवस सुट्टी असल्यामुळे बहुतेक त्यांनी ठेवलं असेल, पोर्शन पण उरकायला पाहिजे। पण भयंकर आज पाऊस आहे, तसं म्हणायला गेलं तर आज सुट्टीच द्यायला पाहिजे होती स्कूलवाल्यांनी, पण नाही दिलेली। आम्हाला वाटत होतं की देतील म्हणून सुट्टी, बराच वेळ वाट बघितली, पण नाही। आराध्या गेली स्कूलला। आहे सोमवार, तर मग आज काही नेहमीप्रमाणे खिचडीच बनली घरात उपवासाचा। आणि या दोघांना पावभाजी पण आहे, तर पावभाजी खायला दिली आराध्याला आणि तिनं खिचडी नेली आहे टिफिनला। तर मी पण सेम तेच खाणार। सोमवार असल्यानंतर एवढं काही टेन्शन नसतं काही करायचं, तर स्कूल असल्यामुळे त्यांना टिफिन तर खिचडीचाच देणार आहे आता। तर चला, बाकीचं काम राहिले माझं, ते उरकणार आहे आणि तुम्हाला दाखवते पाऊस किती आहे। एवढा पाऊस आहे ना आज, भयंकर पाऊस आहे। आणि मी सकाळी दुकानामध्ये गेले ना, तर अर्धे सगळे भिजले होते, जे की मी पूर्ण म्हणजे पॅन्ट पण वरती वगैरे हे करून गेलेली फोल्ड करून, तरी पण भिजलेच मी। एवढा पाऊस आहे किती पण, म्हणजे म्हटलं ना नाही आपण, रस्त्याला वगैरे खूप पाणी साचले ना, त्यामुळं मग खूप पाऊस आहे। तर आदिराजचा स्कूलचा मेसेज वगैरे काय आला नव्हता, मग त्याची पण स्कूलची तयारी करायला घेतली। मला वाटलं होतं, कारण व्हॅनवाले पण म्हटले होते की मेसेजची वाट बघा, कदाचित सुट्टी देतील, पण नाही दिली। मग ह्याला इथे पावभाजी खायला दिली आणि तो बघत होता कार्टून आणि मला साईटला हो म्हणत होता। तर हा पाऊस मी दाखवते ना, तो सकाळचा म्हणजे जवळजवळ 1 वाजायचा टायमिंगचा आहे, म्हणजे कंटिन्यू चालूच आहे पाऊस, काही बंद नव्हता। तर 3:30 वाजले आणि मी बसलेले सहज मेहंदी काढत। तर पाऊस तुम्हाला दाखवते, एवढा पाऊस आहे, मला इतकी भीती वाटते ना, कारण आता ही दोघं पण स्कूलला गेलेत, म्हणजे भरपूर मुलं गेलेत, पण एवढी भीती वाटते ना, रस्त्याला एवढं पाणी वगैरे साचले आणि आता ती कशी यायची हेच मला भीती वाटते। एवढं पाऊस आहे, तुम्हाला दाखवते मी पाऊस किती आहे। नको तेव्हा सुट्टी देतात ती, आणि आज नेमका एवढा पाऊस आहे ना, नेमकी सुट्टी नाही। आणि जेव्हा ना सुट्टी देतात ना, पाऊस जास्त सांगितलेला असतो त्या दिवशी नेमका पाऊस नसतो त्यावेळेस। आणि जेव्हा अशी सुट्टी वगैरे काय नसती ना, हमखास त्या दिवशी जास्त म्हणजे जास्त पाऊस असतो। खूप वेळा असं झालेलं आहे आणि नेमकं आज पण तसंच झालंय। मला तेवढी भीती वाटते, असं रडायलाच येतं या की आता ती कशी यायची घरी म्हणून। आणि बऱ्याच जणांच्या शाळा आहेतच आज, कारण सलग 3 दिवस सुट्टी होती, त्यामुळं दिलेल्या नाहीत। आणि काय माहीत सरकारने तरी हे केलेले की नाही, भरपूर शाळांना दिलेल्या आहेत सुट्ट्या, आणि बऱ्याच जणांना नाहीत पण आहेत सुट्ट्या। तर मी करते मेहंदी कंटिन्यू, बसलेले टाइमपास असेच करत मेहंदी काढत, पण जीवावर हेच आहे ना, लागणच झालाय। असं वाटतंय कधी पाऊस कमी होईल आणि होतोय का नाही ती दोघं येस्तोवर काय माहिती। तर वाजलेले आहेत 5:30
आणि जरा पडले होते मी. त्यानंतर कंप्लीट झाली मेहंदी आणि मग पडले. आराध्याचं एक पार्सल आलंय. आल्यानंतर एवढी खुश होणार आहे कारण तिला माहीत होतं आज तिचं पार्सल येणार आहे आणि तिला 2-3 दिवस काही व्यवस्थित झोप नव्हती या पार्सलमुळं. सकाळी पण उठल्या विचारत होती आणि आता आल्यानंतर तिचं दाखवेनच मी रिॲक्शन. 5:30 वाजलेत. आता आधीला घ्यायला जाते. पाऊस आता कमी झालाय. सकाळपासून एक आवाज असतो ना पावसाचा, भन 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 असा चालू होता सकाळपासून. तो आत्ता शांत झालाय. म्हणजे सगळीकडे पूर्ण असं शांत वाटायला लागलंय. एवढा पाऊस होता सकाळपासून. तर शांतता एकदम पसरली आहे. पाऊस बंद झालाय त्यामुळं. तर चला आधीला घेऊन येते अगोदर मी. तर इथे बघा मी लॉक वगैरे लावून जास्तवर तो आला होता. मग त्याची बॅग वगैरे घेतली आणि त्याचं काम होतं तिकडे, त्याच्यामुळं गेला होता तो. आणि तुला घेतलेली ती हरवली. घे मला पेन पेन्सिल. कशी हरवली? घरात असेल. नाही, मला पेन पेन्सिल घ्यायची. कशी हरवली? स्कूल मध्ये हरवलीस का? कधी घेतलेली? आराध्याला स्पायडरमॅनची ना? ती स्पायडरमॅनची पेन पेन्सिल नाही. बरं असू दे, घ्यायचं. आत्ताच्या कुठे नसलं ना पेन पेन्सिल आणलेली. इरेजरने असं वरती होतं दाबल्यावर. हा सर मला. आणि असं नकलेलं असं मागं करायचं. सर मला पाय ठेव दे. मला पहिलेच माहिती. चल चल. तरी चप्पल बघा मी कोणाची घातली. माझ्या मम्मीची घातली. ही चप्पल माझ्या पप्पाची घातली. त्यांची चप्पल मी इकडे तिकडे वापरत असते. मला लय आवडते ही चप्पल. त्यामुळं आवडती तर घे ना मग. बाहेर कुठं जायचं म्हटलं की मी चप्पल घालते आणि जाते. यांनी जर बघितलं तर ओरडणार मला, पण मला आवडते यांची चप्पल घालायला. आहे की नाही बाबू? तिला सरप्राईज द्यायचंय. तिचं आहे ना ते, मग ती आल्यानंतरच खोलणार. तिला सरप्राईज द्यायचंय. तिची रिॲक्शन बघायची. हा तुम्ही दोघांनी. पप्पा आल्यानंतर तुम्हाला ओपन करून देणार. ओके. किती वाजता आलं? मगाशी आलंय. 3 वाजता. काय भेटलं तुला? अरे वा, 10 of 10. एक्सलंट, व्हेरी गुड. वा, हे काय लिहिलंय रे बाबू तू? काय लिहिलंय ते? हे हा लेग. हा पुढं पुढं D and then FCT fed, SCT set, WET set, WEP web, GT gate, MEN main, KEG cake, LET PEN pen. त्यानंतर ना मी लागले स्वयंपाकाला. सगळं आवरावर केली. ह्या दोघांना नाश्ता वगैरे दिला आणि त्या दोघांना क्लासला पाठवलं. त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. आज मी शेवची भाजी करणार होते कारण भाजीला काहीच नव्हतं. कांदा भजी, त्यानंतर बटाटा सुक्का, चपाती, भात असं सगळं बनवायचं चाललेलं. सगळं झालेलं आणि इथे मी भजी बनवत होते. त्या तिघांना पण जेवायला दिलेलं. ती तिघे पण बाहेर जेवायला बसलेली. मग त्यांना एक एक वस्तू नेऊन देत होते. त्यानंतर त्यांचं चालू झालं म्हणजे हे पार्सल आलेलं ओपन करायचं. मागवलं होतं टेंट आराध्यासाठी. तिची खूप दिवसांची इच्छा होती, त्यामुळे फायनली यांनी मागवलं होतं. ते आलं होतं. तर ते काही मला जॉईन करता येणार नव्हतं, मला माहीत होतं. त्यामुळे म्हटलं हे आल्यानंतरच करतील. मग जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी ते जॉईन करून दिलं ह्या दोघांना. आणि ह्या दोघांची खुशी बघू शकताय किती जास्त झाली आहे त्यांना. 11:30 वाजले. चला झोपा लवकर. तिकडेच ठेवा, आराध्या इथं बसणार नाही.
तर आराध्याची ना खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली टेंट घ्यायची आणि त्यामुळे ती खूप खुश होती. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.